नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर डॉक्टर सचिन बोधले यांनी अनुभवलेला आणि एक फार छान बोध देणारा प्रसंग त्यांच्याच शब्दातून तुमच्यापर्यंत पोचवते. आमच्या ओपीडीत केबिनच्या दरवाजावर मोठ्या अक्षरात पूल आणि ओढा असे 2 लेबल्स लावलेत. त्याखाली ओढणाऱ्या माणसाचं चित्रसुद्धा आहे. तरी दिवसातून अनेक वेळा तो दरवाजा ढकलला जातो. एकदा दोनदा नव्हे, वर्षानुवर्ष. आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्यांचा तर हा कायमस्वरूपी कार्यक्रम आहे. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही, पुन्हा ढकलतात. मग मी आतून म्हणतो, खिचो. त्यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, मैं तो अनपढ़ हूँ, मुझे पढ़ना लिखना नहीं आता. मी अनेकदा विचार केला, ठीक आहे, अक्षरं वाचता येत नसतील. मग एकदा मी त्यांना चित्र दाखवलं ओढणाऱ्या माणसाचं, पण उत्तर पुन्हा तेच, मुझे क्या समजता, मैं तो अनपढ़ हूँ ना. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की प्रश्न हा निरक्षरतेचा नाही आहे, प्रश्न आहे लक्ष देण्याचा. कारण एखादी व्यक्ती अक्षरशत्रू असू शकते, पण निरीक्षण शत्रू असण्याची गरज नसते ना. माणसाला प्रत्येक गोष्ट माहिती असणं शक्य नाही, हे स्वाभाविक आहे. पण एकदा गोष्ट समजावून सांगितल्यानंतरही ती लक्षात ठेवण्याची इच्छा नसणं हा वेगळा विषय आहे. मानसशास्त्रज्ञ याला कॉग्नेटिव्ह लेझिनेस असं म्हणतात, म्हणजे मानसिक आळस. मेंदूची एक सवय असते, नवीन गोष्ट शिकण्यापेक्षा जुनी सवय पुन्हा पुन्हा करणं त्याला सोपं वाटतं. म्हणूनच अनेक जण बघा दररोज त्याच चुका करत राहतात. कारण त्या चुका सुधारण्यासाठी थोडं लक्ष, थोडा विचार, थोडी जबाबदारी घ्यावी लागते. रस्त्यावर इथे कचरा टाकू नये असा फलक लावलेला असतो, त्याच्या खाली कचऱ्याचा ढीग पडलेला असतो. रेल्वे फाटक बंद असताना लोक फाटका खालून घुसतात. वाहतुकीचा लाल सिग्नल असतानाही काही जण पुढे सरकतात. मोबाईलवर आलेला OTP कुणालाही सांगू नका असं 100दा सांगूनही लोक फसतात. कारण समस्या ना माहितीच्या अभावाची नसतेच, समस्या माहितीचा वापर करण्याच्या अनिच्छेची असते. हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण येतो, डॉक्टर औषधं देतात, आहार सांगतात, तपासण्या सांगतात. 2 महिन्यानं तोच रुग्ण परत येतो. सगळी औषधं घेतली का डॉक्टर विचारतात. तो म्हणतो पूर्ण नाही. पथ्य पाळलं का, थोडंफार. तपासण्या केल्या का, नाही. मग पुढचं वाक्य तयारच असतं, डॉक्टर यांनी काहीच फरक पडला नाही. हे अगदी त्या दरवाजासारखं आहे. दरवाजा ओढायचा होता, पण आपण ढकलत राहिलो आणि मग दोष दरवाजालाच दिला. मानवाची एक अद्भुत क्षमता आहे, यशाचं श्रेय स्वतःकडे घेणं आणि अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणं. परीक्षेत चांगले गुण मिळाले तर मी हुशार, मार्क कमी आले तर पेपरच अवघड होता. व्यवसाय चालला तर माझे कष्ट, व्यवसाय बुडाला तर नशीब खराब. स्वतःची भूमिका तपासण्यापेक्षा बाहेर दोष शोधणं हे मेंदूला जास्त सोपं वाटतं. बघा, जगात असंख्य निरक्षर लोक आहेत, पण ते बुद्धिहीन नसतात. अनेक अशिक्षित शेतकरी हवामानाचा अंदाज सांगतात, कारागीर मोजमाप अचूक करतात, व्यापारी हिशोब लक्षात ठेवतात. त्यामुळं अक्षरं वाचता न येणं आणि परिस्थिती समजून न घेणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. केबिनचा दरवाजा एक गोष्ट शिकवतो. आयुष्यात अनेक दरवाजे असे असतात जे खरं तर ओढल्यावर उघडतात, पण आपण हट्टाने ते ढकलत राहतो. मग दरवाजा चुकीचा आहे, व्यवस्था चुकीची आहे, नशीब चुकीचं आहे असं आपण म्हणत राहतो. पण कधीकधी प्रश्न इतकाच असतो, दरवाजा चुकीचा नसतो, फक्त आपण चुकीच्या दिशेनं जोर लावत असतो. आणि तोपर्यंत कोणताही दरवाजा उघडत नाही जोपर्यंत आपण स्वतःला एक साधा प्रश्न विचारत नाही, मी दरवाजा ढकलतोय की एकदा ओढूनही पाहिलाय. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.